नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज अखेर संयुक्त पूर्व परीक्षा गट क चा पेपर या ठिकाणी झाला. लक्षात घ्या, या पेपरमध्ये नेहमीप्रमाणे इतिहास या विषयाचे 10 प्रश्न आले आणि हे 10च्या 10 प्रश्न आपल्या क्लास नोट्समधनं, आपल्या टीचिंगमधून इथे या ठिकाणी आलेले आहेत. हवं असेल तर आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्रामला या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्रामवर पेपर आल्या-आल्या लगेचच प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्न हा आपल्या कोणत्या नोट्समध्ये आहे, त्याचं या ठिकाणी स्क्रीनशॉट मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर दिलेला आहे. लक्षात घ्या, या आजच्या पेपरवरनं हा एक महत्त्वाचा धडा आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, की ट्रॅडिशनल अभ्यास करण्यापेक्षा आयोगानं दिलेला जो सिलेबस आहे, तो जर आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी कव्हर केला, तर नक्कीच लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षा कोणतंही असू द्या आणि प्रश्न पेपर हा कसाही या ठिकाणी विचारू द्या. लक्षात घ्या, तुम्हाला त्या विषयाचे प्रश्न हे सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. म्हणजेच काय, की सर्वांगीण अभ्यास करणं गरजेचं आहे. वन डे बॅचमध्ये, प्रिडिक्शन सीरीजमध्ये असल्या काही गोष्टींमध्ये जर तुम्ही अडकून गेला आणि केवळ पोटापाण्यापुरताच विचार केला, तर लक्षात घ्या, प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाहीये. आणि म्हणून लक्षात घ्या, जे पण अभ्यास करत असताना तुम्हाला या ठिकाणी तो संपूर्ण सिलेबस जो आहे, तो सिलेबसमधला प्रत्येक घटक जो आहे, तो व्यवस्थितच या ठिकाणी अभ्यास व्यवस्थितच या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण प्रश्न आयोग कुठल्या कोण्यातनं, कुठल्या कोपऱ्यातून विचारेल, हे या ठिकाणी सांगता येत नाही. ज्यानं संपूर्ण सिलेबस कव्हर केला, अशाच विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क इतिहास या विषयात तरी जरूर इथे या ठिकाणी मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण बस कोणते प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीचे आहे, त्याबद्दलची चर्चा इथे या ठिकाणी करणार आहोत. पटकन तुम्हाला मी आन्सर या ठिकाणी देतो. कोणते प्रश्नाचे उत्तर काय नेमके आहे, ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, पहिला प्रश्न पाहूया. आता बघा, हा पहिला प्रश्न जो आहे, तो आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, प्रश्न आहे, सप्तशतक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी. मी नेहमी या ठिकाणी सांगतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी करत चला. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा या ठिकाणी दर्शवतात. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेला एकदा रामचंद्र घाडगेंवर प्रश्न विचारला होता, की साताऱ्याचे ते होते म्हणून. लक्षात घ्या, रामचंद्र घाडगेंवर प्रश्न यापूर्वी आलेला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेला आणि म्हणून त्या अनुषंगाने हा प्रश्न इथे विचारला गेला. संबंधित कोण नव्हते? तर लक्षात घ्या, आपल्या नोट्समधनं मी दिलेलं आहे. रामभाऊ पाटोळे आहेत, रामचंद्र घाडगे आहेत आणि ज्योतिराव फाळके देखील या ठिकाणी आहेत. तर हे सप्तशतकी जलसेमधल्या या ठिकाणी आहे. इथं विचारलं कोणते नाही? तर राइट आन्सर आहे बाळाजी होणा नाही. बाळाजी होणा कोण आहे? तर एक महाराष्ट्रातील मोठे कवी आहे. लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. पोवाडे या ठिकाणी त्यांनी रचलेले आहेत, हे लक्षात घ्या. तर सत्यशोधकी जलसांमध्ये बाळाजी होणा यांचा या ठिकाणी होनाजी बाळा यांच्या या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी येत नाही. त्यामुळे राइट आन्सर तेच या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. चलो, त्यानंतरचा प्रश्न आपण लगेच या ठिकाणी पाहूया. तर बघा, हा दुष्काळ कमिशन जो आहे ना, तर त्या दुष्काळ आयोगाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. मला वाटतं दुष्काळ कमिशनशी संबंधित 2 प्रश्न या ठिकाणी या पेपरमध्ये पाहायला भेटतात, हे लक्षात घ्या. आपल्या क्लास नोट्समध्ये दुष्काळ कमिशनचे नोट्स मी या ठिकाणी दिलेली आहे. तर त्याच नोट्समधनं हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. दुष्काळ कमिशनवर यापूर्वी राज्यसेवा मेन्सने एकदा प्रश्न विचारला होता आणि आय थिंक सो की पूर्वला नाही आला, परंतु मेन्सला या ठिकाणी विचारला गेला होता, लक्षात घ्या. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे खूप महत्वाचे आहे, ते लक्षात घ्या. आता बघा, प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता ही या ठिकाणी फेमिन कोड दुष्काळ संहिता तयार करण्यात या ठिकाणी आलेली आहे. 1883. आता बघा, इथं लक्षात घ्या, स्ट्रॅची आयोग जर आपण बघितला तर हा कधीचा आहे? 1878 ला या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. कॅम्पबेल आयोग जर आपण बघितला तर साधारणतः 1866च्या दरम्यान हा कॅम्पबेल आयोग जो आहे, येस, 1866च्या दरम्यान कॅम्पबेल आयोग या ठिकाणी आहे. मॅकडोनाल्ड कमिशन जे आहे, जे कर्झनच्या काळामध्ये 1899 ला या ठिकाणी आलं आणि जेम्स लायल कमिशन जे आहे, हे 1896 ला इथे या ठिकाणी आलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. जर राइट आन्सर जर आपण बघितलं तर सर स्ट्रॅचे कमिशन यांच्या नेतृत्वाखाली द कोड ऑफ फेमिन इथे या ठिकाणी म्हणजे दुष्काळ संहिता इथे निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. येस, चलो. त्यानंतरचा प्रश्न आपण थोडंसं या ठिकाणी पाहूया. बघा, यानंतर आपण हा एक प्रश्न या ठिकाणी आहे, जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन जो आहे ना, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी संबंधित हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. बघा, काय नेमकं आहे, की बघा, हा नेहमीचा ठरलेला प्रश्न आहे. जर पीवायक्यू व्यवस्थित केल्या तर तुम्हाला उत्तर येतं. 1920 मध्ये स्थापन केलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी कोण होते? आयटकचे अध्यक्ष कोण होते?
तर लाला लजपत राय हे या ठिकाणी आयटकचे अध्यक्ष या ठिकाणी होते. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. टिळकांना करायचं होतं, मात्र टिळकांचं निधन झालं होतं 1 ऑगस्ट 1920 ला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी लाला लजपत राय जे आहे, हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. हां. आता बघा, हा प्रश्न व्यवस्थितरित्या पहा. तर या प्रश्नाशी संबंधित मी जेव्हा पण लेक्चर्स या ठिकाणी घेतले, आपल्या बॅच मधले जे काही ऑनलाईन विद्यार्थी आहे, ऑफलाईन विद्यार्थी त्यांना वारंवार या ठिकाणी सांगितलं, जेव्हा पण भोपटकरांचा संबंध येतो, तेव्हा त्यांना भालाकार म्हटलं जातं, असं वारंवार या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, हे ल. ब. भोपटकर जे आहे, तर हे टिळकांचे स्नेही या ठिकाणी होते. टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग या ठिकाणी यांनी घेतला आणि लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला पाहायला भेटतं, देशाचा दुश्मन या ठिकाणी एक महत्वाचा ग्रंथ जे. जे. जवळकरांनी लिहिला, तेव्हा त्या जे. जे. जवळकरांच्या विरोधामध्ये ज्यांनी केस दाखल केली हे भोपटकर त्या ठिकाणी होते. तर या भोपटकरांचं एक वर्तमानपत्र या ठिकाणी होतं ते म्हणजे भाला. भाला जर का आपण इथे या ठिकाणी याची जोडी भोपटकरांसोबत लावली, तर लगेचच तुम्हाला याचं उत्तर इथे या ठिकाणी मिळून जातं. जे कोण विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईन बॅच करतायत, त्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करतात, त्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल भालाकार भोपटकर खूप वेळा सरांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या ब चं ऑप्शन जर आपण बघितलं तर चौथं. लक्षात घ्या पर्याय क्रमांक 3 हे या राइट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आता बघा हे गुराखी जर आपण बघितलं तर हे नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्ष्मण नारायण जोशी. लक्ष्मण नारायण जोशी हे आपल्याला नाव या ठिकाणी दिसतं. लक्षात घ्या गुराखीचे ओरिजिनल संपादक जर आपण बघितले तर ते भाट्टे आहे लक्षात घ्या. गुराखीचे जे ओरिजिनल संपादक जर आपण पाहिलं तर विनायक नारायण भाट्टे आहे. मात्र त्या भाट्यांच्या सोबत लक्ष्मण नारायण जोशी हे देखील संपादक या ठिकाणी होते. या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी दिसून त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चलो त्यानंतरचा 5वा क्वेशन बघा. हा प्रश्न जो आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जमला नसावा हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं राइट आन्सर काय आहे ते मी तुम्हाला इथे या ठिकाणी लगेच सांगतो बघा. कंपनी सरकारनं आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या रॉयल एनफील्ड एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती? आता लक्षात घ्या याचा राइट आन्सर आपण बघितलं तर अंबाला आहे. त्याचबरोबर सियालकोट या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर डमडम या ठिकाणी आहे. तर या 3 भागांमध्ये इथे या ठिकाणी काय केलं होतं, तर प्रशिक्षण करण्याची व्यवस्था ही एल्फिल्ड रायफलची इथे या ठिकाणी दिलेली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यासाठी संदर्भ तुम्हाला हवा असेल, तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम जो आहे, तर त्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या टेलिग्रामवर त्याचा संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं ए, सी आणि त्याचबरोबर या ठिकाणी डी हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. अंबाला, सियालकोट आणि डमडम या भागामध्ये प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं होतं रॉयल एनफील्ड बंदुकीचं हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण जाऊया. पहा 6वा प्रश्न. बघा हा तर प्रश्न किती सोपा आहे बघा. वारंवार पी-वाय-क्यू मी सातत्याने सांगतो पी-वाय-क्यू करा, पी-वाय-क्यू करा. पी-वाय-क्यूशी संबंधित बॅचेस पण आपल्याकडे खूप साऱ्या या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या पी-वाय-क्यू न तुम्हाला एक दिशादर्शा मिळती आणि असे प्रश्न हिस्ट्रीचे खास करून हे बरेचसे पी-वाय-क्यू मधनं या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जातं बघा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन हे गुलामगिरीची सनदच असं या ठिकाणी केली. तर काय उत्तर आहे 1935 चा भारत सरकारचा कायदा. 1935 चा भारत सरकारचा कायदा या कायद्याअंतर्गत या ठिकाणी पाहायला असं भेटतं गुलामगिरीची सनद या कायद्याला पंडित जवाहरलाल नेहरूंनी टीका करताना इथे या ठिकाणी बोललेलं आहे. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण इथे या ठिकाणी पाहूया. बघा स्ट्रॅची कमिशन बघा आता स्ट्रॅची कमिशनवर नुकताच आपण बोललो म्हणजे बघा एकाच पेपरमध्ये दुष्काळ आयोगाशी संबंधित 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे ना? बघा स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित या ठिकाणी आहे? तर कशाशी संबंधित? तर दुष्काळ उपाययोजना जो आहे त्याच्याशी संबंधित आहे. 1878 ला स्ट्रॅची कमिशनची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लॉर्ड लिटनचा कार्यकाळ हा त्यावेळेस या ठिकाणी होता, असं एकंदरीत दिसून येतं. चलो त्यानंतर काय बघा, तर बघा इथे हा पण प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया. कोणत्या व्हॉइसरॉयच्या कालखंडामध्ये बघा प्रश्न काय आहे 8वा प्रश्न बघा. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली? जिल्हा लोकल बोर्ड आता बघा आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे हे जे लोकल बोर्ड जे आहे ना, तर बघा
स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम कोणाच्या काळात झाला बरं? स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण या ठिकाणी लोकल बोर्ड या ठिकाणी म्हणतो. तर ते डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम हा या ठिकाणी 1882 सालचा लॉर्ड रिपनच्या काळामध्ये आहे आणि म्हणूनच त्याच्याच काळामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली. तर लॉर्ड रिपन हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. 1882 साली लॉर्ड रिपननं स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम निर्माण या ठिकाणी केला. लोकल बोर्ड जे आहे ते या ठिकाणी त्यांनी स्थापन या ठिकाणी केलं आणि अशा पद्धतीचा जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. महत्वाचा मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यानंतर बघा हा पण बघा पी-वाय-क्यूज वरच प्रश्न हा पण या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे अभ्यास तर करायचाच आहे लक्षात घ्या. परंतु अभ्यास करता प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे पाहणं पण गरजेचं आहे. हाच प्रश्न एकदा मागच्या 6-7 वर्षांपूर्वीच्या पेपरमध्ये विचारला. मला सरळ-सरळ सांगायचं आहे, कंबाईनची तयारी जे कोण विद्यार्थी करतायत का त्यांनी अभ्यासक्रम कव्हर करण्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं या ठिकाणी राहील. बघा खालील विधाने वाचून ती व्यक्ती या ठिकाणी ओळखा. सरोजिनी नायडू यांनी प्रथम हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून यांचा गौरव या ठिकाणी केला. कोणाचा गौरव केला? तर बॅरिस्टर जिनाचा गौरव केला. घटना आहे 1916च्या लखनौ करार जो आहे, लखनौ कराराच्या वेळेसची घटना या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. आणि मग इथं म्हणलेलं विधान बी बघा, मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटी ही राष्ट्रवादीच या ठिकाणी आहे. असं विधान कोणाचं असे विधान कायदे मंडळाच्या भाषणात कोणी केलेलं आहे? सगळे मुस्लिम लीडरची नावं आहे. लक्षात घ्या, राइट आन्सर आहे मोहम्मद अली जिना यांचं या ठिकाणी आहे. तर सरोजिनी नायडूंनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दुवा म्हणून किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून या बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा या ठिकाणी उल्लेख केल्याचा एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला पहा. आता हा तर प्रश्न बघा, हा प्रश्न बघा सातत्यानं मी तुम्हाला नेहमीच या ठिकाणी बॅचमध्ये या ठिकाणी सांगत होतो आणि आपल्या YouTube चॅनलवर प्रार्थना समाजाचं लेक्चर आहे बघा. त्याच्यामध्ये मी सातत्यानं तुम्हाला सांगितलं हे परीक्षा जाण्यापूर्वी, की तुम्ही ते लेक्चर्स या ठिकाणी पाहून घ्या. प्रार्थना समाजाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन करण्यात या ठिकाणी आल्या? तर लक्षात घ्या सोशल सर्व्हिस लीग जी नारायण मल्हार जोशींशी संबंधित होती. सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संबंधित होते आणि डिप्रेस क्लास मिशन वीरा शिंदेशी संबंधित या ठिकाणी होते. त्यामुळे ए, बी आणि त्याचबरोबर डी. ए, बी आणि त्याचबरोबर डी हे या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या जर का या पेपरमध्ये तुम्हाला अ, 10 पैकी 8, 9 किंवा 10 पैकी 10 असे मार्क मिळाले तर खूप छान मार्क मिळालेले आहेत. 8 पेक्षा जर कमी तुम्हाला मार्क मिळाले असतील, 7 असतील, 6 असतील, 5 असतील, तर मात्र आपल्याला अभ्यास करण्याची खूप जास्त या ठिकाणी गरज आहे आणि तो अभ्यास केवळ वन डे लेक्चर सीरीजमधनं या ठिकाणी करू नका. प्रिडिक्शन सीरीजमधनं या ठिकाणी करू नका, तर पूर्णतः व्यवस्थितरित्या सिलेबस डिकोड करून तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यास हिस्ट्री या विषयाचा करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या संदर्भामध्ये आता फक्त मला तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं काय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं. आता आपण याशी संबंधित महत्त्वाचं सेशन एकदम डिटेलमध्ये आपण काही दिवसानंतर लगेचच या ठिकाणी घेऊ. तोपर्यंत हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या चॅनलला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला आणि आपल्या मित्रांना देखील हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये आपलं लेक्चर आणि आपल्या नोट्स आणि त्याचबरोबर आपल्या सर्व चॅनेल बद्दलची माहिती जरूर या ठिकाणी द्या. भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.